जीवत्वाची अंत स्वरूपी विराले. श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मारामी केला. श्रीराम शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काका यांना आपण साष्टांग वंदन. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान, म्हणून आपणालाही साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती. आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला. काकू, मोबाईल थोडा सेट करावा लागेल, चेहरा येत नाहीये. बर, आता थोडा आला? खाली पाहिजे, थोडा खाली. आला? हा, ठीक आहे. आता व्यवस्थित आला ना? एकदम सेंटरला नाही आला अजून, तुमच्या या साईडला पाहिजे, तुमच्या साईडला थोडा. हा, आता ठीक आहे. आला आता? हा, आता बरोबर आहे का? चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत आज दशक 19 सुरू आहे. आणि दशक 19च्या अंतर्गत समास 6वा बुद्धिवाद निरूपण असं या समासाचं नाव आहे. 19वा दशक शिकवण असं या दशकाचं नाव आहे. शिकवण जी श्री गुरु शिष्याला देतात, बोधयुक्त अशी ती शिकवण असते. आणि ही शिकवण आज सकाळी आपण ऐकलं की श्री गुरु आपल्या शिष्याला प्रदान करतात. प्रदान हा शब्द ऐकला पहा. श्री गुरु आपल्या शिष्याला प्रदान करतात, ज्ञान प्रदान करतात. आता प्रदान म्हणजे देणं, असं आपण नेहमी म्हणतो, देतात. गुरु शिष्य परंपरेमधून हे ज्ञान स्त्रवत आलेलं आहे. पण प्रदान करणं म्हणजे प्रकर्षाने दिलेलं दान. श्री गुरूंकडून शिष्याला केव्हा होतो प्रकर्षाने दान? केव्हा दिला जातो? ज्या वेळेला गुरु आणि शिष्य यांचं वैचारिक ऐक्य असतं. श्री गुरु मूळचे ब्रह्मरूप आहेत आणि शिष्य ब्रह्म होऊ पाहतोय, असलेल्या स्वरूपाला प्राप्त होऊ पाहतोय. अज्ञानामुळे तो या स्वरूपापासून दूर आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याची धडपड चालू आहे. मुमुक्षुत्व, तीव्र मुमुक्षुत्व आहे. आणि हे वैचारिक ऐक्य ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी येणारी जी विद्या आहे, येणारा जो उपदेश आहे, हा प्रदान होतो, शिष्याला प्रदान होतो, प्रकर्षाने त्याचं दान होतं. एखादी मौल्यवान वस्तू असली आणि आपल्याला जर ती द्यायची असली तर आपण कितीदा त्याला आठवण करून देतो. सांभाळून ठेव बरं, महत्वाची आहे, मौल्यवान आहे, चांदीची आहे, सोन्याची आहे. देताना किती वेळ त्याला आपण आठवण करतो. का आठवण करून देतो? कारण त्यांनी ती नीट सांभाळून ठेवावी, नाही तर सगळ्या प्रेझेंट मध्ये ती कुठेतरी चालली जाईल, हरवून जाईल. आणि म्हणून आपण ती वस्तू देताना 4-4दा सांगतो. प्रकर्षाने
ती आपण दान केलेली असते. त्यात काही उद्देश असतो. असं ही ब्रह्मविद्या जी आहे, हे ज्ञान जे आहे, हे श्री गुरु आपल्या शिष्याला प्रकर्षाने देत असतात. आणि म्हणून ती शिकवण असते. प्रदान केलेली ती शिकवण असते. प्रकर्षाने दान केलेली ती शिकवण असते. काय महत्व आहे हो या दशकाचं. मी सुद्धा साधक या भूमिकेमध्ये राहून अत्यंत माझ्या भूमिकेशी मी प्रामाणिक राहावं आणि प्रदान केलेली शिकवण माझ्या श्री गुरूंनी मी ती ग्रहण करावी. जशीच्या तशी त्यात माझ्या बुद्धीचे अजिबात तारे तोडू नये. माझ्या बुद्धीचे सरमिसळ त्यात करू नये. ती तशीच्या तशी शिकवण मी स्वीकारावी. गुरु उच्चिष्ट, याला गुरु उच्चिष्ट म्हणतात हो. काय आपण गुरु उच्चिष्टाच्या विकृत कल्पना करून घेतलेल्या आहेत की श्री गुरूंच्या पानामधलं खाणं, त्यांचं उष्ट पाणी जरी प्यायला मिळालं तरी म्हणतो किती भाग्यवान मी. अहो भाग्यवान तो ज्यांनी श्री गुरु मुखातून उच्चारलेला जो शब्द आहे, मुखातून आलेलं उष्ट असतं की नाही, मान्य आहे की नाही. अन्न उष्ट होतं की नाही मुखातून आलेलं. ताटातलं अन्न उष्ट असतं का? नाही. ताटामधला पदार्थ उष्ट नसतो, पण तो जेव्हा तोंडात जातो आणि तोंडातून तो परत ताटात येतो. उष्ट केव्हा होतो? तोंडातून ताटात येतो तेव्हा तो उष्ट असतो. तसं मुखामधून बाहेर पडलेली जी शिकवण आहे, ती शिकवण ते उच्चिष्ट जसंच्या तसं ग्रहण करायचं. आपण त्या उच्चिष्ट अन्नामध्ये काही चवीसाठी लोणचे, काही वरण, काही भाजी मिसळतो का हो? काही काही संप्रदायात ती पद्धत असते की श्री गुरूंचा ताट त्याच्यातलं उरलेलं अन्न सगळं एकत्र करायचं आणि मग सगळ्यांना तो काला म्हणून वाटायचा आणि प्रसाद म्हणून तो खायचा. पण त्याच्यामध्ये आपण काही मिसळतो का चवीसाठी? अजिबात नाही मिसळत. अगदी त्याप्रमाणे गुरुमुखातून आलेली जी शिकवण आहे ती मी जशीच्या तशी स्वीकारावी. माझ्या बुद्धीमध्ये जे आपले 4 दोष आहेत, ह्या दोष बाजूला ठेवून ह्या जशीच्या तशी ती स्वीकारावी आणि माझं मार्गक्रमण करावं आणि असलेल्या अनुभवाला प्राप्त व्हावं. याला शिकवण असं म्हणतात. आणि यामध्ये ही बुद्धी फार मध्ये येते. श्री गुरु सांगतात एक आणि आम्ही म्हणतो एक. एकदा काय झालं, एक साधकाची भेट झाली. साधक तर त्या साधक ताई होत्या भगिनी, त्या मला म्हणाल्या, बापरे एवढा तुम्ही जप करता, एवढा अभ्यास करता, इतकी साधना करता, आमच्या गुरूंनी नाही बा आम्हाला एवढं सांगितलं. तर मी म्हटलं असं तुमच्या गुरूंनी काय सांगितलं? आमच्या गुरूंनी एवढं सांगितलं. तुमच्या गुरूंनी? आमच्या गुरूंनी फक्त सांगितलं दिवसातून एकच माळ कर, तेवढी पुरेसी आहे. आम्ही तेवढीच करतो. म्हटलं मग तुम्ही किती करता? एकच माळ करतो. पण मग ती कशी सांगितली हो करायला? तर म्हणे सांगितलं की अत्यंत मन लावून कर. प्रत्येक मणी ओढताना आपलं मन इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. त्या मण्यातच राहिलं पाहिजे, त्या जपातच राहिलं पाहिजे. अशी एकच माळ करायला सांगितली. म्हणून मी एकच माळ करते. पण मग त्यावेळेला आपलं मन असतं का माळेत ते विचारू नका. मन किती चंचल आहे तुम्हाला माहितीये ना. तुम्हीच तर सारखं सांगता हो म्हणे ताई प्रवचनात की चंचल ही मन कृष्णा, त्याच्यात गीतेचं प्रमाण देता. मग एवढं चंचल मन असताना एका माळेमध्ये मन कसं स्थिर होईल? मी म्हटलं हो, ते स्थिर होईपर्यंत श्री गुरूंनी जप आपणाला सांगितलेले आहे तशी एकच माळ करा. आणि ती जर होत नसेल एक, तर ते स्थिर होईपर्यंत करा. असा श्री गुरूंनी सांगितलेला उद्देश आहे हो. तुम्ही तुमच्या बुद्धीचं त्याच्यामध्ये सरमिसळ केली आणि एकच माळ ओढता कशी बशी, यांनी तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. असं आम्ही आमच्या बुद्धीची त्यामध्ये सरमिसळ करतो, अशुद्धता
मिसळतो. कारण बुद्धी आमची कशी असते, बुद्धी पूर्वजन्मांच्या वासनेनुसार बुद्धी असते. त्या वासना बुद्धीमध्ये असतात आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेत असतो. आणि म्हणून समर्थांनी आम्हाला बुद्धिवाद निरूपण हा समास दिलेला आहे. तेवढ्यासाठी दिलेला आहे की श्री गुरूंनी प्रदान केलेली ब्रह्मविद्या, प्रदान केलेला उपदेश, प्रदान केलेली शिकवण जशीच्या तशी मी स्वीकारायची. त्यासाठी बुद्धिवाद निरूपण म्हणजे बुद्धीचे वाद नाही करायचे मला. वादे वादे जायते तत्वबोधा. तत्वबोधापर्यंत मला तो मुद्दा रेटत न्यायचा आहे. बोध होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा आहे श्री गुरूंच्या महावाक्यांचा. श्री गुरूंच्या मुखातून उद्गारलेलं प्रत्येक वाक्य हे महावाक्य आहे. आणि या महावाक्यांचा पाठपुरावा मला कुठपर्यंत करायचा, जोपर्यंत मी असलेल्या अनुभवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत. म्हणजे मग केवढी जबाबदारी आली हो माझ्यावर. बुद्धी किती शुद्ध हवी. सोपं आहे एवढी बुद्धी शुद्ध ठेवणं, त्यात काहीच नाही. नाही, मला ना गुरूंनी सांगितलं की फक्त काय करायचं, फक्त रोज एकच पान वाचायचं. आम्ही तेवढंच करतो. त्यांनी आपापल्याला प्रश्न विचारला की खरंच माझ्या श्रीगुरूंनी अनुग्रहकालीन मला नेमकं काय सांगितलंय. मीटिंग झाल्यानंतर शांत बसा आणि शांत बसल्यानंतर आठवा की नेमकं मला काय सांगितलंय आणि मी तसं करतो आहे का. बस. मी गुरु उच्चिष्ट खात आहे का, की माझ्या मनाने त्याच्यामध्ये अजून काही चवी टाकतो. तेलाची फोडणी, कांद्याची फोडणी, लसणाची फोडणी टाकून चविष्ट करायचं, म्हणायचं वा वा काय माझ्या गुरूंनी मला प्रसाद दिला. नाही हो, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. म्हणून बुद्धिवाद निरूपण समर्थांनी ह्या समासात बुद्धिवाद हा जो शब्द टाकलेला आहे हा सद्बुद्धीचा मागोवा घेत चालावे अशा अर्थाने टाकलेला आहे. म्हणजे मला माझी बुद्धी ही सद्बुद्धी करायची. सद्बुद्धी म्हणजे सत्वबुद्धी, म्हणजे सत्वगुणांनी युक्त अशी बुद्धी. आणि जी बुद्धी सतत विचार करते. सत काय आहे, सत्रूपानी आत्मा आहे, ब्रह्म आहे. जी बुद्धी सातत्याने आत्मविचार करते त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. आणि अशी सद्बुद्धी जर माझी असेल तरच मी शिकवण जशी त्या तशी प्रदान केलेली, प्रकर्षाने दान केलेली तिची नीट मूल्य जोपासना करेल, मूल्य लक्षात घेऊन त्याची जोपासना करेल. ह्याला सद्बुद्धी असं म्हणतात. मन जेथ पळून जाय, मन जेथ पळून जाय, जिथे जिथे हे मन पळून जात ना हो, तिथे तिथे तेथ विवेक उभा आहे. तिथे तिथे विवेक उभा राहतो. सद्बुद्धी जर सद्बुद्धी कशाला म्हणतात, सद्बुद्धी कशाला म्हणतात हे सांगते. मन जेथ पळून जाय तेथ तेथ विवेक उभा आहे. तिथे तिथे विवेक उभा राहतो. गेलं मन पळत गेलं, कुठे गेलं मन पळत, सेलमध्ये, मॉलमध्ये. आजकाल सेल नाही, आजकाल मॉल आहे. सेल शब्द गेला. मॉलमध्ये जातो आणि आमचा सेल होतो, अगदी सांगते. म्हणून मॉलमध्ये गेलो मन, मॉलमध्ये आता तिथे मन मॉलमध्ये गेल्यानंतर तेथ विवेक उभा आहे. तिथे विवेक उभा राहतो का हे माझं मी तपासलं पाहिजे. अरे मॉलमध्ये मन गेलाय, मॉल काय आहे, अनित्य आहे आणि मला नित्याची निवड करायची आहे. मी विचार कशाचा करतोय आता, माझं मन कशाचा विचार करतोय, अनित्याचा विचार करतोय. आणि अनित्याचा मी विचार करत असल्यामुळे या ठिकाणी मला नित्याचा विचार करायचा आहे. नित्य काय आहे, नित्य आत्मा आहे.
नित्य ब्रह्म आहे, ते मी आहे. हा विचार मला इथे करायला हवा होता, तर मी अनित्याचा विचार करतो आहे. नित्यानित्य विवेक केला की नाही हो? तेथ तेथ विवेक उभा आहे. नक्की केला. तेथ तेथ विवेक उभा राहे. सार विचार विवेक, सार असार, दिसणारी सृष्टी सगळी असार आहे, अशाश्वत आहे, माईक आहे. आणि मी त्या माईक सृष्टीमध्ये रमलो. आणि नाही, मला की नाही त्या तिकडे उत्तर काशीकडे सगळं बर्फाने गोठलेलं आहे तलाव, ते पाहायचेच आहे, असा विचार करायचा. आणि ते पाहण्यासाठी सगळी खटाटोप करायची. सगळा पैसा जमा करायचा, तिकीट काढायचं, जायचं. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात येतो की गोठलेले सगळे ते तलाव वगैरे जे होते ते सगळे वितळले. आम्ही पेपरमध्ये वाचले असतो, न्यूज मध्ये पाहिलेलं असतो. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की सगळेच्या सगळे बर्फ वितळून पाण्यामध्ये रूपांतरित झालं. एवढी मेहनत केली हे पाहायला, नको नको तो आटापिटा केला. आणि इथे येऊन पाहता तर काय पाणीच. मग हेच पाणी आम्ही तिथेही पाहिलं असतं की. जेथ जेथ मन पळवणी जाय, तेथ तेथ विवेक उभा राहे. परंतु त्या ठिकाणी पटकन विवेक जर उभा राहत असेल की अरे, गोठलेलं पाणी केव्हा तरी वितळणार आहेच, ते असार आहे, ते त्या स्थितीत राहणार नाही, स्थिती आपल्या बदलवणार आहेच. ऊन आलं की शुष्क होऊन वाळून जाणार आहे, कोरडे थंड तलाव होणार आहे. हे सगळं दिसणारं दृश्य आहे, हे सगळं असार आहे. पण हे दृश्य मला ज्याच्यामुळे कळत आहे, ज्याच्यामुळे दिसत आहे, तो मात्र सार रूपाने आत्मरूपाने आहे, तो मी आहे. असा जर तेथ तेथ विवेक उभा राहे, असा जर माझ्या तिथे विवेक उभा राहिला, तर मग मात्र सद्बुद्धीचेनी साह्ये, या सद्बुद्धीच्या साह्याने मोडी पाय मनाचे. काय सुंदर उभी आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. मोडी पाय मनाचे, ही सद्बुद्धी आमच्या मनाचे पाय मोडून टाकतात. पाय का म्हटलं मनाला? कारण ते पळून जातं म्हणताय ना आधी नाथांनी. मन हे पळून जातं हे सांगितलंय की नाही. आणि पळून जाण्याची क्रिया कोण करतं? कोणतं कर्मेंद्रिय करतं? पाय. म्हणून मनाचे पाय जर मोडायचे असेल, मनाला लंगडा करायचा असेल, तर मात्र आम्हाला सद्बुद्धी आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थांनी बुद्धिवाद मध्ये सद्बुद्धीचा मागोवा घेण्यात फार गरजेचं आहे सांगितलं. सद्बुद्धी तयार करावी. तयार नसेल तर तयार करावी. आणि ज्याची तयार असते ना, तो कसा असतो हे समर्थांनी सांगितलं. म्हणजे आम्हाला त्यांनी पुरावा पण देऊन दिली सगळी, प्रमाण पण देऊन दिलं सगळं, की हे प्रमाण सद्बुद्धी असलेला महंत असा असा आहेत. या महंताप्रमाणे सद्बुद्धी आम्ही आमची केली पाहिजे, आहे की नाही हो महत्वाचं. त्याच्याशिवाय ते उच्चिष्ट आम्हाला पचणार नाही, अंगी लागणार नाही. श्री गुरूंच्या मुखातून आलेला ब्रह्मविद्या प्रदान केलेली आमच्या अंगी लागणार नाही हो, ती अंगी श्रवण होणार नाही. फार महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपली बुद्धी तपासायची, ती किती सद्बुद्धी आहे आणि किती दुर्बुद्धी आहे आणि किती वासना सारणी आहे. आहे की नाही अभ्यास, आहे की नाही साधना. प्रत्येक समास शिकवण आहे की नाही? नक्की आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, काजी विवर विवरो चुकी पडोची निधी.
जो मोक्षार्थी असतो, आता सद्बुद्धी असलेला कसा असतो नेमका? ज्याची सद्बुद्धी झाली आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये सतत आत्मविचार जागा आहे, या निशा सर्व गीता मदत करते, उपनिषद मदत करतात, सगळं मदत करतं आम्हाला. त्याचे ज्याच्या बुद्धीमध्ये सद्बुद्धी जागी आहे, आत्मविचार जागा आहे, ते महंत कधीच अद्वैताची धार सोडून बाहेर जात नाही. काकांचंच वाक्य, अद्वैताची धार सोडून बाहेर जात नाही म्हणजे ते नेहमी अद्वैतच बोलतात. हरी बोला ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलले तर हरीच बोलतात, नाही तर शांत बसतात. उगीच प्रपंच गप्पा नाही हाणत, शांत बसतात तिथे. बोलायचं असेल तत्कथनम तत्श्रवणम श्रवणम, तेच बोला, तेच ऐका, तेच सांगा. याला म्हणतात धार सोडून बाहेर, धार न सोडणे. पाण्याची धार, तेलाची धार अखंड असते की नाही. धार सोडून बोलणे नाही म्हणजे अखंडता. धार हा शब्द आम्हाला अखंडता दाखवतो. ती धार अखंड असते की नाही. तेलाची धार, तेल धारावत पण म्हणते नेहमी, ती जशी अखंड असते तेलाची धार, पाण्याची धार जशी अखंड असते, तसंच अद्वैताची धार म्हणजे अद्वैताचा विचार हा बुद्धीमध्ये अखंड असतो. आणि तो असला पाहिजे, तरच ती सद्बुद्धी. आणि असं ज्याची असते, सद्बुद्धी असते, ते जगाला मान्य होत. जगाला ते मान्य आहे. जग त्याला मान्यता देतं. जग म्हणजे कोण? लोक, जगातले प्रापंचिक लोक असं म्हणायचं समजतं ना. जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जन, जग म्हणजे जन म्हणजे संत सज्जन श्री गुरु, या सगळ्यांना हे मान्य आहे. त्यांनी हे मान्य केलंय. नीट अर्थ घ्यायची, प्रत्येक ओवीचा अर्थ नीट घ्यायचा. नाही झाला समास तरी चालतो, महत्वाचा समास आहे. परंतु नीट आम्ही जर समजून घेतलं तर आम्हाला जगायला सोपं जाईल. समजलं तर जगायला सोपं जातो. गावाला निघालो, रस्ता जर आम्ही नीट समजून घेतला तर ड्रायव्हिंग करणं सोपं जातं की नाही. नाही तर मग इथे गेल्यानंतर इकडे जाऊ की तिकडे जाऊ, हा रस्ता जातो की तो रस्ता जातो, आली की नाही पंचायत. म्हणजे आधी रस्ता नीट समजून घ्यावा, म्हणजे चालणं सोपं होतं, गाडी चालवणं सोपं जातं, वेळ वाचतो. म्हणून नीट समजून घ्यावं की जगाला हे करणं मान्य होतं. तर्क संगत मांडणी, अद्वैताची मांडणी ज्यांनी वंद्यते आहे, संत सज्जन आणि श्री गुरु, यांना ते मान्य असतं. म्हणून आम्ही काळजी घ्यावी आणि त्या ठिकाणी अत्यंत जागृत राहावं की माझी बुद्धी ही वेदांत शास्त्रामधील विवेकाला धरून असली पाहिजे. विवेक समजावून सांगताना त्यामध्ये अद्वैताची धार सुटता कामा नये, ती लिंक सुटता कामा नये. धार नाही आम्हाला कळत, लिंक नक्की कळते. मग वेदांत शास्त्रामधील विवेक काय सांगतो? विवेक दृष्टी पाहता जाणं. विवेक दृष्टीने जर पाहिलं तर काळ परमात्मा दोन्ही अभिन्न. प्रकृती पुरुष काळ जाणं, तीही सी एक पण हेतू. ही आम्हाला
वेदांत शास्त्रामधील विवेक सांगतो आणि हे आम्ही समजावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये संदेह तयार होईल अशा पद्धतीने कधीच विवरण करायचं नाही. जरा विवेकाने घे. फ्रीज कोणता घ्यायचा? विवेक म्हणजे निवड, हे माहितीये. फ्रीज कोणता घ्यायचा? नवीन नवीन कंपन्या असतात, हायरचा घ्यायचा की गोदरेजचा घ्यायचा की आणखी कोणता घ्यायचा, एलिनेटर घ्यायचा. जरा विवेकाने घे. असं जर आम्ही तिथे तो शब्द वापरला, जरा विवेकाने घे, आपल्याला म्हणायचं असतं जरा विचार करून घे, नीट पाहून घे, नीट पारखून घे, असं म्हणायचं असतं. एवढं आम्ही सगळं सोडतो कारण आम्ही पारमार्थिक आहे ना. आणि आम्ही शब्द वापरतो जरा जरा विवेक विवेक बुद्धी जागृत ठेवून घे. आता अशा पद्धतीचं जर आम्ही वक्तव्य केलं तर मनामध्ये संशय निर्माण होईल की नाही? मुळात मी फ्रीज अनात्म आणि विवेक करून घे म्हटल्यानंतर प्रश्न आला की नाही, जर अभ्यासू असेल तो म्हणेल की हा काय भलत्या ठिकाणी भलता शब्द वापरतोय. म्हणजे मनात कोणाच्या लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होईल असं कधीही शब्द वापरू नये. म्हणजे मग त्याचा आपला अभ्यास किती नीट असावा, शब्द चपखल असावे आणि योग्य वेळेला योग्य ते शब्द वापरावे. सद्बुद्धी जर असेल, तयार झालेली असेल तर योग्य वेळेला योग्य शब्द आपण नक्की वापरू. व्यवहारामध्ये जो आम्ही विचार करून घेतो त्याला तारतम्य असं म्हणतात. तारतम्य भाव. हे करू की ते करू, नाही मग माझ्या हिताच्या दृष्टीने हे व्यवस्थित आहे, मग असंच करू. तारतम्य म्हणून तारतम्य तारतम्य ठेवून वागा. जरा तारतम्य ठेवा, वागा. आहे की नाही? आणि म्हणून सत विवेक बुद्धी जर असेल तर आम्ही उपक्रम आणि उपसंहार यांची नक्की एक वाक्यता आमच्या वक्तव्यामधून होईल. उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता एवढं मोठं आहे. सोपं आहे खूप परमार्थ. परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी. मी आपल्याला घाबरून नाही सोडत. आणि समजा थोडस घाबरवून दिलं तर काय बिघडलं? आपण सहप्रवासी आहोत. बिघडलं काय? दोन भावंड जातात रस्त्याने. मोठा म्हणतो, ज्येष्ठ पुत्र असतो तो म्हणतो कनिष्ठ पुत्राला, ए सांभाळून चल, रस्त्याने दगड आहेत, खड्डे आहेत, पडशील, लागेल, फ्रॅक्चर होईल. तो घाबरून जातो. पण त्याच्या म्हणण्याने तो सावध चालतो. पण समोर माऊली असते हो. आणि माऊली तेवढ्यात माऊली येते. आल्याबरोबर कनिष्ठ पुत्र घाबरलेला असतो, धावत धावत जातो, माऊलीच्या कडेवर बसतो. आई, फार भीती वाटत होती रस्ता चालताना, बरं झालं तू आली. काय झालं बाळ? अरे दादाने सांगितलं तू पडशील, पाय मोडील, दगड लागेल, रक्त येईल. मला फार भीती वाटत होती चालायला. तू आल्याबरोबर आता आई म्हणते बाळा घाबरायचं काहीच कारण नाही, काहीच होत नाही असं, मी आहे ना. मी जरी आपल्याला घाबरवून दिलं न हो तरी सुद्धा गुरुमौली आहे की प्रत्येकाच्या पाठीशी श्री गुरु आहेत. कडेवर उचलून घ्यायला तयार आहेत. पण आधी आपल्याला घाबरावं तर लागेलच की नाही हो, त्याच्याशिवाय कसं घेतली. ते मूल घाबरलं होतं म्हणून धावत धावत गेलं की नाही आईच्या कडेवर. मोठा भाऊ गेला का? तो ज्ञानी होता. तो गेला का? तो नाही गेला. अज्ञानी बालक गेले धावत धावत. तस त्याप्रमाणे मी जरी घाबरून दिलं की परमार्थ सोपा आहे का हो? लेकुरांच्या गोष्टी वाटल्या का?
परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी. पोर खेळ नाहीये, तो थोर खेळ आहे. आम्हाला थोर व्हायचंय. त्याच्यामुळे माझं कामच आहे घाबरून देणं. कारण तुमच्या निमित्ताने मला पण मी स्वतःला घाबरवते, अधिक सावध होते. पण गुरुमौली आहे, खरं सांगते, हे बाळ घाबरू नकोस. पण तेवढे शरण आम्ही असायला पाहिजे, तेवढी आमची सद्बुद्धी तयार असायला पाहिजे, तरच ते भय निघेल. नाहीतर ते अधिकच वाढत चालेल, अधिकच वाढेल. आणि म्हणून मी आपल्याला घाबरत नाही. मी आपल्याला फक्त वास्तविकता सांगते, नेमकं काय आहे. म्हणून सोपं नाहीये परमार्थ. परंतु काय असतं की सोपा नाही परमार्थ आपण असं म्हणतो, पण अनेक जण आपल्या स्वार्थापोटी आणि आपल्या हौशीसाठी, स्वार्थही असतो, हौस असते. हौस कोणती? मिरवण्याची हौस असते, मान सन्मान घ्यायची हौस असते. लोकांनी आम्हाला मोठं म्हटलं पाहिजे, गुरु म्हटलं पाहिजे, ही हौस असते. हो, फार जबरदस्त आकर्षण असतं. आणि नाही नाही ते आम्ही मग स्वतःसाठी बदवून घेतो, तुम्ही आमचे गुरु. हो, गुरु तत्व आहे ते सगळीकडेच आहे, ते माझ्यात पण आहे. मी तुमचा गुरु राहणार, त्यात नवल काय? अशा पद्धतीचे वक्तव्य आमच्याकडे असतात. त्या क्षणी सांगायला पाहिजे, ज्या क्षणी तुम्ही आमचे गुरु म्हटल्या बरोबर त्या क्षणी सांगायला पाहिजे, श्री गुरु एकच, पांडुरंग एकच. आणि असे हौशी लोक असतात, स्वार्थी लोक असतात, आणि ते मात्र कधीच विवेक आणि वैराग्य यांचा समन्वय ठेवून, यांचा ताळमेळ ठेवून कधीच बोलत नाही. आणि कोणी बोललं तर ते मनावर पण घेत नाही. स्वतःला गुरु समजतात आणि बळजबरीने गुरु उपदेश देतात. फार उपदेश द्यायची आपल्याला हौस असते, प्रत्येकाला उपदेश देत असतो, प्रत्येकाला सांगत बसतो आपण. त्यावेळेला आम्ही त्यांचा गुरुच असतो. त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये अशी सांगण्याची उर्मी येते ना, हो, की त्याला नीट सांगावं, त्याला काहीतरी सांगावं. म्हणजे आम्ही उपदेशाच्या ज्या वेळेला भूमिकेमध्ये असतो ना, तेव्हा आम्ही त्यांचा गुरुच असतो. तो त्यांच्यासाठी गुरुपदेशच असतो. आम्ही स्वतःलाच गुरु समजून बसलेलो असतो. पण त्यावेळेला लक्षात घेतलं पाहिजे की विवेक युक्त असं वैराग्य आहे का. म्हणून कोणी आपल्याला गुरु म्हटलं म्हणून आपण स्वतःला गुरु समजून घेण्याचं काही कारण नाही. तत्क्षण तो बाण मला फिरवता आला पाहिजे. नका बोलू, वाणीने नका फिरवू, पण अंतरंगामध्ये निर्णय तत्क्षण झाला पाहिजे. म्हणजे तो बाण आमच्यावर आम्हाला लागतच नाही. कौतुकाचे बाण, नुसते टीकेचे बाण असतात का? टीकास्त्रच असतं का फक्त? कौतुकास्त्र पण असतं. हो, आणि त्या कौतुकास्त्राचं जर आम्ही अंगी लावून घेतलं ना कौतुकास्त्र, तर मग विचारू नका, फार मोठं नुकसान. सद्बुद्धी तयार होण्याच्या फार मोठा अडथळा कौतुकास्त्र. ज्यांचं कौतुक करायचं त्यांनी जरूर घ्यावं, तो कौतुकाचा अधिकार त्यांना आहे, नक्की आहे. आणि त्यांनी ते घ्यावं, कारण ते कौतुक त्यांचं नाही, त्यांच्या श्री गुरूंचं असतं. त्यांनी त्या कौतुकाचा अवहेर नाही करू कधी. त्यांचं श्री गुरूंचं ते कौतुक असतं, ते ज्ञानाचं कौतुक असतं, ते सद्बुद्धीचं कौतुक असतं. ते माझं कौतुक नसतं. सद्बुद्धी जागृत असेल तर एवढे विचार तिथे असतात. म्हणून कौतुकास्त्र कोणी स्वीकारावं आणि कौतुकास्त्र कोणी नाकारावं, हे फार महत्वाचं आहे.
एकदा काळ एक बाण आम्ही स्वीकारला तर अनेक बाण आम्हाला स्वीकारायची इच्छा होते. त्या मोहाला बळी पडतो आणि निर्णयाची वाट लागते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या वेळेला अशा पद्धतीने आम्ही सद्बुद्धी तयार करू, त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे की ह्या सद्बुद्धीनीच एक काळजी घ्यायची आहे की आमचे जे नातलग आहे, आमचे जे मित्र असतात, त्यांना कधी उपदेश करू नये, कधी उपदेश करू नये. कारण आज जरी ते उपदेश ऐकतात ना, तर काही दिवसांनी ते आपल्या सगळा डाव उधळून जातात. समर्थांनी सांगितलंच आहे, जयास सांगावा विवेक, तोची जाणावं प्रतिकुंचक, पुढे पुढे नासक कारभार होतो. आणि म्हणून संबंध हे कौतुकाचे असतात. फार लोक मोठे पण देतात, बापरे, भावानीच भावाला गुरु मानलं. काका म्हणतात की फक्त असं उदाहरण निवृत्ती ज्ञानदेवच अपवाद आहेत, बाकी नाही. नात्यातले नातेवाईक काय असतात, नात्यातले असतात, त्यातले ते नसतात, म्हणून ते नातेवाईक होतात. आणि म्हणून ब्रह्मविद्या ही गुरु शिष्य संप्रदायातून फळास येते. संप्रदायातून फळास येते. म्हणून त्या संप्रदायामध्ये मी असावं, गुरु शिष्य परंपरेत मी असावं, संप्रदायामध्ये मी असावं, तरच ही सद्बुद्धी तयार होईल. मग घरचंच आहे आपल्या, आम्ही केव्हा ऐकून घेऊ, नाही हो. 7 ते 8 आहे ना, त्यावेळेला घरचा माणूस नाही सांगत आहे, त्यावेळेला माझे श्रीगुरु बसून वक्तव्य करतात आहे. ती वाणी श्रीगुरूंची, ती अमृतवाणी आहे. फार अपवाद आणि फार कठीण, घरचंच आहे म्हणून केव्हाही ऐकायला मिळतो. या याच्यामध्ये जर राहिलो, अतिपरिचयात आहे आम्हाला तर केव्हाही सांगतात, काका आम्हाला केव्हाही सांगतात, अतिपरिचयात अवज्ञा ती होता कामा नये. आणि म्हणून काकांनी सांगितलंय की असे जे हौशी नवशी असतात, स्वतःला गुरु समजतात, ते काय करतात, कोणताच आध्यात्मिक विवेक सांगत नाही. त्यामुळे कोणी जर आम्हाला उपदेश करत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असेल, त्यांचा उपदेश ऐकावा. विवेक वैराग्य युक्त असेल तर तो उपदेश ऐकावा, नाही तर तिथून सरळ निघून जावे. जसे राम ते धाम सोडून द्यावे, समर्थांनी म्हटले. नाहीये तिथे राम, धाम सोडून द्या, काही बिघडत नाही. वाटलं वाईट वाटू द्या, इतकं सावध राहा. आम्हाला सावध राहण्यासाठी समर्थांनी सांगितलंय की स्वार्थी आणि हौशी यासाठी गुरुबाजी करणारे लोक कसे असतात, यापासून आम्ही सावध राहिलं पाहिजे, समर्थ सांगतात त्यांना. आणि म्हणून कुणाचंही शास्त्रशुद्ध मंडळ ते ऐकून घेत नसतील, तिथे बिलकुल थांबू नका. आम्ही पण शास्त्र शुद्ध जिथे नसेल तिथे थांबता कामा नाही. काही नाही ऐकू, काही श्रवण नाही करू. अद्वैत वेदांताला धरून असलेलं श्रवण असेल तेच आम्ही करावं, एवढं महत्वाचं आहे. हो, उपनिषदांमधली असलेली ब्रह्मविद्या जर आम्हाला अंगीभूत करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकणं फार गरजेचं आहे. आता नुसतं 7 ते 8 श्रवण करायचं आणि आज खूप छान झालं, काय छान झालं माहितच नाही. वक्तव्य सदर सुरू केलंय, वक्तव्य हे फक्त शैला लिहिलेच नाहीये हो, प्रत्येकाने या वक्तव्यामध्ये स्वतः घरी स्वतःच वक्तव्य तयार करावं.
7 ते 8 झाल्यानंतर मला काय नेमकं समजलं, प्रत्येकाने 4 ओळी लिहून काढाव्या. मला हे समजलं आहे. प्रत्येकाला ही सवय लागावी म्हणून वक्तव्य ही सदर सुरू करण्यात आले. प्रत्येक साधक आज एवढी मेहनत घेतोय, 5व्या उपनिषदापर्यंत आलेले आहे. कमी मेहनत नाही घेत आहे श्रवणाची, जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात आहे एवढी साधक. तर त्या सगळ्या साधकांचं कल्याण व्हावं, हित व्हावं, हा एकमेव उद्देश ठेवून नवीन नवीन उपक्रम आपण राबवतोय हो. दुसरा काही उद्देश नाही. हे मान सन्मान मिळावा, हे कौतुक अस्त्रच म्हणते मी त्या कौतुकाला. कारण अस्त्र हे चिरून काढणार असतो, एकाच 2. त्याच्यासाठी करत नाहीये, कशासाठी नाही, फक्त प्रत्येक जीवाचं हित साधलं गेलं पाहिजे. 1 तासाचं श्रवण ज्यावेळेला मी 5 मिनिटांमध्ये त्याचं सार लक्षात घेतो, तेव्हा तेवढंच लक्षात राहतो आणि आचरण करण्याला, जीवनामध्ये उतरवण्याला तेच कामी पडतं. 1 तासाचं प्रवचन नाही आम्हाला आठवत, म्हणून रोज काहीतरी लिहत जावे. समर्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रोज काहीतरी लिहत जावे. म्हणून 5-5 मिनिटाचं तरी वक्तव्य लिहायचं. दासबोधावर लिहा, काय बिघडलं. शक्य असेल बिलकुल रोज लेखन करा. तरुण लोकांना शक्य आहे, नक्की करा. अजून भरपूर आयुष्य आहे, ऍक्टिव्ह लाईफ खूप आहे. ऍक्टिव्ह लाईफ थोडं आहे म्हणून थोडं आता ऍक्टिव्ह लाईफ आहे तेवढ्या वेळात मी करून घेतो. सद्बुद्धी तयार करण्यासाठी आम्ही तत्पर असलो पाहिजे. म्हणून ह्याच विवेक आम्ही जागृत ठेवून ह्याच विवेकाच्या बळावर लोकांना भगवत भजनाला लावावं. विवेक जागृत ठेवून लोकांना भगवत भजन लावावं आणि ज्ञानपूर्वक उपासना करावी. विवेक बळी जन लावावे भजनाकडे. आपण असं जितुके ठावे तितुके इतरांना सांगावे. नक्की सांगायचं, परंतु हे सांगत असताना त्या ठिकाणी विवेक युक्त असं माझं वक्तव्य हवं. काहीही बोलू नये. बोलताना फार काळजी घ्यावी. केशराचं माप गाजराचं मापासारखं वापरू नये. केशराचं माप असावं. एक जरी काडी जास्त झाली तरी बॅलन्स जातो त्या तराजूच. एक जरी वाक्य इकडच्या तिकडे गेलं तरी सुद्धा सगळा अर्थ बदलतो. आत्ताच सांगितलं विवेकाचं उदाहरण. पालकाची भाजी करायची की कोबीची भाजी करायची, या ठिकाणी विवेक वापरा. काय त्या विवेकाला आम्ही अगदी स्वस्त करून टाकलं. या ठिकाणी विवेक हा शब्द कशाला वापरायला पाहिजे? हे झालं गाजराचं माप. ते कोणता शब्द? हे झालं गाजराचं माप. भाजी कोणती असली तरी ती अनित्यच आहे, ती टिकाऊ नाही, ती नाशवान आहे. त्यामध्ये जास्ती रेंगाळू नका. व्यवस्थित करा. कशी करायची ती करा. व्यवस्थित त्याची चव घ्या. परंतु ती सुद्धा अनित्य आहे, नाशवान आहे. म्हणून त्यात न रमता न रेंगाळता त्याची चव जिभेवर 10 दिवस न ठेवता खाल्ली त्यावेळेला छान झाली म्हणा, त्याच्यानंतर आठवलं नाही पाहिजे. ज्याच्यामुळे चव मला कळली ते नित्य तत्व, ते आत्मतत्व मी आहे. सद्बुद्धी असा विवेकाचा वापर. असं विवेक लोकांना सांगून त्यांना भगवत भजनाला लावा. नाही तर समर्थ म्हणतात पालक घ्या की कोबी करा, याची इथे विवेक वापरा असं म्हटलं म्हणजे भाजी करताना विवेक वापरा,
सगळं मुसळ केरात. म्हणून केशराचं माप गाजराचं नाही. पक्क लक्षात ठेवायचं. टू द पॉइंट. मला नेहमी म्हणतात आपल्या ग्रुपवर ज्येष्ठ साधक पांडेवेनी नेहमी म्हणतात की नेहमी हे 2 शब्द वापरते. टू द पॉइंट, केशराचं माप. माझे नाही तो शब्द, तिकडून आलेले आहेत. मूळ स्त्रोत तिथून आलेले आहेत ते शिंपल्यामध्ये आले आणि ते शिंपल्यातले मोती आम्ही घेतले. शिंपल्यातले मोती घेता आले पाहिजे. घेता येतात, बारकावे टिपता येतात, सातत्याच्या श्रवणाने टिपता येतात बारकावे. म्हणून स्वधर्माचं महत्व पटलं पाहिजे आणि लोकांना स्वेच्छेने स्वधर्माला लावलं पाहिजे. जर विवेक आमचा जागृत असेल, तर विवेक बुद्धी जागृत असेल, तर सद्बुद्धी जागृत असेल, तर हे काम आम्ही सहज करू शकू. आणि अशा पद्धतीने विवेक आणि वैराग्य, विवेक आमच्या अंगी मुरला पाहिजे आणि वैराग्य फळफळलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्या वैराग्य वृत्तीने जगात प्रसिद्ध व्हावे, असे समर्थांनी म्हटलेलं आहे. उत्कृष्ट भव्य असा आदर्श ठेवावे आणि वैराग्य वृत्तीने जगात प्रसिद्ध व्हावे. वैराग्य वृत्तीने जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर विवेक अंगी मुरला पाहिजे, तेव्हा वैराग्य फळफळत. उदाहरण देऊ का? सगळ्यांना हसू येईल बघा. उदाहरण ऐकलं की आज दुपारी विवेक आणि वैराग्य समाज दशक 12व्याचा परामर्श घेत असताना एक उदाहरण दिलं. गुलाबजाम असतो, तो पाकात मुरला पाहिजे आणि मुरल्यानंतर त्याच्या अंगोपंगी गोडी फळफळते. असते की नाही गोडी? कडक जर गुलाबजाम केले तर गोडी फळफळत नाही, कारण ते मुरतच नाही. असा अंगी विवेक जो मुरला तरच वैराग्य फळफळत आणि त्या फळफळणाऱ्या वैराग्याने आम्ही जगामध्ये प्रसिद्ध होतो. पण प्रसिद्ध होण्यासाठी वैराग्य नाही, विवेक नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आम्ही आमची विवेक सद्बुद्धी तयार करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केलाच पाहिजे. मग इथे सांगितल्या समर्थांनी की स्पष्ट उच्चाराचे भान ठेवून वाचा, कीर्तनामध्ये शास्त्रीय संगीताचा आधार घ्या, भरपूर पाठ पाठांतर महंता जवळ असतो, भरपूर पाठ पाठांतर. आम्ही पण पाठ पाठांतराच्या मागे लागावं, पण पाठच करत बसू नाही हो. पाठ पाठांतराच्या मागे लागावं याचा अर्थ आम्ही तत्वज्ञानाच्या सहवासात जर खूप असेल तर आपोआप पाठांतर होतं, आपोआप होतं. उत्स्फूर्तपणे ते पाठ होऊन आमच्या तोंडी त्या ओव्या येतात. नाही तर नाही, आता पाठ पाठांतर सांगितलं ना, उद्यापासून रोज 5 ओव्या पाठ करतो आणि मग पाठ होत नाही म्हणून ती वैतागवाडी. अजिबात नाही. मुद्दाम पाठ करायला बसू नका. त्याच्या सहवासात राहा तत्वज्ञानाच्या, त्या आपोआप पाठ होत, आपोआप पाठ होत. आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच, मग एवढीच ओवी आपण उचलतो, बाकीची उचलतच नाही. श्री गुरूंचं वर्णन करताना एवढंच म्हणतो की ते चालते ज्ञानाची बिंब, बस. दयाचे अवयव सुखाचे कोंब, बस. एवढी एकच ओवी सहजतेने आमच्या तोंडून निघून जाते. ती पाठ झालेली असते, कारण तेवढ्या सहवासामध्ये आम्ही आलेलो असतो. त्या ओवीच्या सातत्याने अभ्यासाचा, सातत्याने ओव्यांचा सहवास घ्यायचा प्रयत्न करा. मुद्दाम पाठ पाठांतराच्या मागे राहाल तर तो एक फार्स होईल, ती वैतागवाडी होईल. नाहीच ओव्या पाठ होत, किती ओव्या पाठ करणार आहे, ही पण चांगली, ती पण चांगली, ती पण चांगली. प्रसंगानुरूप ओव्या आम्हाला आठवल्या पाहिजे, प्रसंगानुरूप आठवल्या पाहिजे. म्हणून जेथं जेथं मन जाय तेथं तेथं
विवेक उभा राहील. म्हणून सद्बुद्धी आवश्यक आहे. आणि म्हणून त्यासाठी अखंड नामस्मरणाचा वेध, हरिकथेचा छंद, आणि असा हरिकथेचा छंद जर आमच्या मला लागला तर मात्र त्यांच्या संगतीने, म्हणजे महंतांच्या संगतीने आम्ही पण महंतच होऊ. आणि मग आमच्यामध्ये ते गुण व्यक्त होऊ लागतात महंताचे, आणि त्या गुणांनी समाजाचा मोठा भाग अभ्यासाला लागतो. खूप जण अभ्यासाला लागतात आमच्या सद्बुद्धीने. आणि मग असं महंत जे आहे ते सगळ्यांना हवे हवेसे वाटतात, आणि ते आल्यानंतर प्रत्येक वेळा त्यांच्या येण्यामध्ये नाविन्यच असतं. काहीतरी नवीनच मिळतं आम्हाला. काकांच्या प्रत्येक भेटीत काहीतरी नवीनच मिळायचं, एखादा नवीन मुद्दा मिळायचा, एखादी नवीन कन्सेप्ट एकदम क्लिअर व्हायची, एखादी कन्सेप्ट पटकन क्लिअर व्हायची. काकांच्या प्रत्येक भेटीमधला आमचा हा श्रीगुरूंच्या प्रत्येक भेटीत हा अनुभव असला पाहिजे. म्हणून ते नित्य नूतन आहे. कन्सेप्ट एकदम क्लिअर. आणि नव्याने आल्यासारखा उत्साह वाटतो. म्हणून उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग, अनुष्ठान, हे सगळंच्या सगळं इतकी प्रत्येक याच्यामधलं उत्कटता. उत्कटच भक्ती कशी उत्कटच, परिपूर्ण चातुर्यच, शास्त्र शुद्ध अद्वैत वेदांतच, सगळीकडे उत्कटता साधायची. असं जेव्हा होईल त्यावेळेला महंताची लक्षण आमच्यामध्ये आपोआप येतील. विवेक मुरेल, वैराग्य फळेल. असं वैराग्याने सर्वत्र कीर्ती, उदंड कीर्ती होऊन सगळ्यांचं समाधान होईल. उत्कट धातूर मातूर करून नाही जमणार, धातूर मातूर भक्ती करून नाही जमणार. अभेदत्वच तिथे, दुसरं नाहीच. आणि म्हणून मग असा महंत जो आहे हा अनुकूल काळ स्वतःसाठी जे असेल, अनुकूल परिस्थिती असेल, त्या सगळ्यामध्ये सगळी अनुकूलता कार्यासाठी वापरतो. कारण माहित आहे की काय, त्यांना माहित असतो स्वतःचा देह केव्हा पडेल, याची आयुष्य केव्हा संपेल सांगता येत नाही. सतत कार्य करत असतात, हो सतर्क असतात, तत्पर असतात कार्य करायला 24 तास. मंदाताई बघा, सतत चालल्याच आहेत, अगदी सगळीकडे जातात, अमृतवाणीतून सगळ्यांना पवित्रच करत चालले. वय वर्ष 90, भयंकर शारीरिक त्रास, टाका पहा, भयंकर शारीरिक त्रास, पण अजूनही जीवाचं कल्याण करूनच झाले, अनुग्रह देऊनच झाले. बोलणं होत नाही, कार्य चालूच आहे. थोडं शरीराला बरं वाटलं की लगेच शिवगडला हजर. शिवगडला गेल्यानंतर कार्य सुरूच. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आम्ही आमच्या बुद्धीला एकांतामध्ये योग्य विचार करण्याची सवय लावली, एकांतामध्ये आत्मनात्म विचार, सारासार विचार, नित्यानित्य विचार करण्याची सवय जर आम्ही आमच्या बुद्धीला लावली, तर एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा. इथेच आत्माराम स्पष्टपणे जाणवतो, आणि तो जाणून घेतला पाहिजे. म्हणून एकांत फार आवश्यक आहे. चला हो शिवगडला
एकांतच एकांत. एकटं तर विश्वास नाही, गोंधळाला भावत नाही. पण पुरुषाची परमनिधान विवेकयुक्त वैराग्य जाण आणि होऊन या प्रसन्न समाधान. एकयुक्त वैराग्य जर असेल तरच त्या ठिकाणी समाधान असतं. आणि विवेकयुक्त वैराग्यासाठी बुद्धी पाहिजे, त्याचा मागोवा घेतला पाहिजे. म्हणून बुद्धिवाद निरूपणाची गरज आहे, शिकवणीची गरज आहे. समर्थांनी दिलेली बुद्धिवादाची शिकवण सगळ्यांच्या अंगीकरू अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला विराम देते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर. रामकृष्ण हरी बहिणी. रामकृष्ण जय श्री जय रामकृष्ण. रघुवीर. रामकृष्ण.